घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। तीर्थे पर्वकाळ बघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्याला भगवंत संतांचा महिमा सांगणारा असा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्याला भगवत भक्तांचा म्हणजे संतांचा महिमा सांगताना दिसतात। महाराज म्हणतात बाबांनो ऐसा संतांचा महिमा, असा संतांचा महिमा आहे। आता असा आहे म्हटल्यानंतर आपल्यासारख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या श्रोत्यांनी लगेच महाराजांना विचारलं, महाराज ऐसा म्हणजे कैसा काही सांगाल का? महाराज म्हणायला लागले, सांगतो। आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा। बाबांनो संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो असा संतांचा महिमा आहे। सामान्यपणे या अभंगाच्या या पहिल्या चरणाचा अर्थ असाच केला जातो। काय म्हणतात तुकाराम महाराज? संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो। मी ज्यावेळी पहिल्यांदा अभंग पाहिला, अभंगाचा अर्थ विचारात घेतला, काही सार्थ गाथ्यांमधून अभंगाचा तो अर्थही पाहिला, त्यावेळी हेच चरण याच अर्थानं मला दिसलं। पण ज्यावेळी अभंगाकडे मी पाहायला लागलो आणि त्याच्यातला घडे शब्द पाहिला, त्यावेळी वाटायला लागलं महाराजांना थोडं वेगळं काहीतरी सांगायचं। महाराजांनी घडे शब्द वापरला, तो काय जोडे याचा यमक साधण्यासाठी असेल का? यमक साधायची धडपड तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कवीची असते। जगद्गुरु तुकाराम महाराज यमक साधण्याच्या भानगडीत पडतच नाही। त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडावेत ते शब्दच एकमेकाची सांगड घालत बसतात। एवढं सामर्थ्य तुकाराम महाराजांकडे। यमक साधाय करता महाराजांनी घडे जोडे असं लावलं नाही, मग घडे शब्द मुद्दामून महाराजांनी वापरला का? कारण घडे शब्द व्यवहारामध्ये थोड्याशा वेगळ्या अर्थाने वापरला जातो। विठ्ठल विठ्ठल
आपण जाणून बुजून करतो, काही कर्म आपण जाणून बुजून करतो आणि काही आपल्याकडून होऊन जातात. ज्या आपण करतो त्या केल्यानंतर आपण छातीवर हात ठेवून सांगतो आम्ही हे केलं बरं का, आम्ही केलं, त्याचं कर्तृत्व आपण आपल्याकडे घेतो. पण ज्या क्रिया आपल्या बाबतीत होऊन जातात त्याचं कर्तृत्व आपण आपल्याकडे घेत नाही. कोणी म्हणत नाही अशा क्रिया माझ्याकडून बाबतीत होऊन गेल्या त्या मी केल्या असं म्हणत नाही, शहाणा माणूस तरी म्हणत नाही. होतं काय, आता आपलं गाव आहे, आपल्या गावामध्ये जसा सप्ताह चालतो तसा अनेक गावातून सप्ताह चालतो. प्रत्येक वेळेला एखादं एक मोठं वर्ष आपलं येत असतं. आताच आम्ही आपल्या सप्ताहाची वर्ष मोजत होतो, त्यावेळी आताच हे 35वं वर्ष, पुढचं आपलं 36वं म्हणजे त्रितपपूर्ती आपली असणार. आणि आपल्याकडे कसं आहे, 25वं मुळात 12वं वर्ष आलं तपपूर्ती असते, 25वं वर्ष आलं रौप्य महोत्सव असतो, 36वं वर्ष आलं त्रितपपूर्ती असते, 50वं वर्ष आलं सुवर्ण महोत्सव असतो, 60वं वर्ष आपल्या सप्ताहाचं असलं त्याला हिरक महोत्सव म्हणतात, 75वं वर्ष आलं त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100वं वर्ष आलं त्याला शताब्दी म्हणतात. आता समजा एखाद्या गावामध्ये असं आपल्याकडे जसं पुढचं वर्ष येणार आहे 36वं वर्ष किंवा एखाद्या वेळेला 50वं वर्ष. आता सुवर्ण महोत्सव साजरा करायचा म्हटल्यानंतर आपण काय करतो, त्याचं नियोजन करता म्हणून वर्ष 6 महिने आधी वेळ घेतो. तेवढ्या कालावधीपासून त्याचं नियोजन करतो. मोठा सप्ताह करायचा आहे, दरवेळी आपण ज्या जागेत करतो तेवढी जागा पुरणार नाही, मग गावाच्या बाहेर मोठा मंडप मारावा लागेल. भोजन व्यवस्था मोठी असली पाहिजे, निवास व्यवस्था मोठी असली पाहिजे, मोठी कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, गुणीजन वादक मंडळी, गायक मंडळी सगळ्यांना बोलवलं पाहिजे. बरं नुसतं यांना बोलवून चालत नाही, 50 गावांपर्यंत ती वार्ता पोहोचवली पाहिजे, त्याची जाहिरात झाली पाहिजे. याच्याकरता 6 महिने 8 महिने वर्षभर आपण प्रयत्न करतो. आणि वर्षभराने ज्यावेळी सप्ताह सुरू होतो त्या सप्ताह मंडपामध्ये ज्यावेळी सज्जन श्रोत्यांची गर्दी अशी भरून ओसंडून वाहते त्यावेळी सगळ्याच कार्यकर्त्यांना आनंद होतो. पहिला दिवस, दुसरा दिवस, चौथा, 6वा, 7वा काला होऊन जातो. महाप्रसाद भंडारा सगळा दिव्य सोहळा होतो. आणि ज्यावेळी भंडारा संपतो आणि तो दिवस 8वा संपून 9वा दिवस उजाडतो त्यावेळी त्या गावातल्या कुठल्याही माणसाला भेटत तो माणूस काय म्हणतो, छातीवर हात ठेवून सांगतो, माग 100 वर्ष असा सप्ताह झाला नाही, पुढे 100 वर्ष होणार नाही. असा सप्ताह आम्ही केला. छातीवर हात ठेवून सांगतो का नाही, आम्ही केला. का बाबा, कारण त्याच्याकरता वर्षभर आम्ही झटलो, त्याच्याकरता आम्ही सगळा निधी गोळा केला, त्याच्याकरता काय करावं लागेल ते सगळं केलं. आम्ही केलं म्हणून कर्तृत्व घेतलं, छातीवर हात ठेवून सांगितलं आम्ही एवढा मोठा सप्ताह केला. पण काही वेळेला होतं काय, आपल्या बाबतीत काही होऊन जात. आपलं जसं गाव देगाव तसं एक गाव होतं, त्या गावी कीर्तन सेवेसाठी गेलो. कीर्तन झाल्यानंतर आता कीर्तनामध्ये बोलत असताना मी थोडा आपल्या घराण्याचा इतिहास सांगितला, परंपरा सांगितली. आणि ती ऐकून कीर्तन झाल्यानंतर एक 80-82 वर्षाचे वृद्ध गृहस्थ काठी टेकत माझ्याकडे आले. मला म्हणायला लागले, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, तुम्ही कीर्तनातून सांगितलं तुम्ही दरवर्षी पंढरपूरला पायीवारी घेऊन जाता, चालत जाता, तुमची 7वी पिढी आहे, तिथे चातुर्मासाला राहता, भजन करता, देवासमोर सगळं सांगितलं. पण मला एक गोष्ट खरं सांगा, म्हणे खरंच जाता का पंढरपूर? म्हणजे खोटं बोलायचं काय काम आहे बाबा? जातो म्हणून तर सांगितलं ना, मी जातो. दरवेळी 350 किलोमीटर अंतर आहे, 19 दिवसाचा प्रवास आहे, पायी माझ्या घरून, आमच्या घरून मठातून दिंडी निघते, पंढरपूरला जाते, सगळं सांगितलं बाबा. तुम्हाला एवढं नवल वाटायचं काय कारण आहे? ते म्हणाले, महाराज माझी 80-82 वर्ष वयाची उलटून गेली, पण अजून मी पंढरी कशी आहे पाहिलीच नाही, पंढरपूरच पाहिलं नाही. मी म्हणलं काय भाग्यवान जन्माला आलात बाबा, महाराष्ट्रात येऊन 80-82 वर्षाचा कालावधी घालून पंढरपूर पाहिलं नाही, तुमच्यासारखा भाग्यवान मला भेटलाच नाही. म्हणून महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि या देहाला चंद्रभागेची आंघोळ घालायची नाही, महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि या डोक्यात या मस्तकाला नेऊन पांडुरंगाच्या चरणावर टेकवायचं नाही. काय अर्थ आहे म्हणलं तुमचा या देशात या महाराष्ट्रात जन्माला येण्यास? त्याच्यापेक्षा दुसरीकडे कुठे जन्माला आलं असतं बरं झालं असतं. आता ते थोडं मनाला लागलं, माझ्या मनाला लागल्यामुळे थोडस मी 1-2 वाक्य अजून जास्ती बोलून गेलो. बोलून गेल्यानंतर आता बोलून उठलो, तिथून गाडीत बसलो, प्रवास सुरू झाला. थोडस डोकं शांत झाल्यावर वाटायला लागलं चुकलं बाबा, आपलं वृद्ध आहेत, काही झाले तरी 80-82 वर्षाचे आहेत, आपण असं बोलू नये, बोलायला नाही पाहिजे. आपलं घर आहे असं नाही, आपल्या घरातल्या मंडळीने असे संस्कार आपल्यावर केले नाहीत असं बोलायला नाही पाहिजे. पण जाऊ दे म्हटलं. आता मनात विचार आला, पुढच्या वर्षी समजा या गावकऱ्यांनी बोलवलं
आणि जर हे राहिले पुढच्या वर्षापर्यंत त्यांना आपण जाऊन क्षमा मागू, माफी मागू त्यांची. आता 1 वर्षाचा मध्ये कालावधी गेला. 1 वर्षानंतर पुन्हा त्याच गावच्या मंडळीचा निरोप आला. पुन्हा कीर्तनासाठी तिथं त्या गावी जाणं झालं. आणि मग कीर्तनाला विणा घेतल्यानंतर माझी नजर शोधायला लागली त्या म्हातार बाबांना. हे आहेत का अजून? कारण 1 वर्षात काय होईल सांगता येत नाही हो. 1 वर्षात नाही, एका रात्रीतून काय घडल सांगता येत नाही. त्याच्यामुळे म्हणले हे आहेत का नाही पहिले बघावं. सगळीकडे नजर टाकली पण ते काही दिसले. मला वाटलं 1 वर्षात यांचा कार्यक्रम झाला, आता हे काही राहिले नाही. मी म्हणलं राहून गेलं देवा, त्यांना माफी मागायची होती, क्षमा मागायची होती, राहून गेली, आता जाऊ दे म्हणे, कुठल्या जन्मात भेट होईल माहिती नाही. असा विचार करून सेवा केली. सेवा झाल्यानंतर पुन्हा तिथंच त्याच जागेवर बसलो होतो. सगळी मंडळी दर्शन घेत होती. एवढ्यात सगळ्यांचं दर्शन झाल्यावर पुन्हा ते आले ना काठी टेकत. पुन्हा आले. एवढा आनंद झाला मला. मी म्हणलं बरं झालं बाबा देवा, एक नाही तर एवढं ऋण एवढं माझ्या मनात राहिलं असतं, यांची माफी मागायची राहिली बाबा. पण हे आल्याबरोबर मला वाटलं चला एक आपण याच्यातून मुक्त होणार. मी सहज त्यांच्याकडे पाहिलं तर एवढ्या चेहऱ्यावर आनंद त्यांचा. मी म्हणलं बाबा एवढा आनंद कशाचा? ते म्हणाले महाराज मला ओळखलं का? मी म्हणलं ओळखायला विसरलोच नाही ना. विसरलं तर ओळखायची वेळ आली. म्हणले विसरलंच नाही तुम्हाला, मला माहिती आपण मागच्या वेळी बोलणं झालं, मी थोडंसं वाईट बोललो आपल्याला, म्हणे मला त्याच्याकरता तुमची क्षमा मागायची. ते म्हणाले महाराज क्षमा कशाला मागता? म्हणे काय गरज आहे, तुम्हाला जे वाटलं ते बोललात. कोणीही वारकरी संप्रदायातला मनुष्य हेच बोलेल जे तुम्ही बोलला. ते तुमच्या बोलण्यातून मला पांडुरंगाविषयीचं, तुमच्या बोलण्यातून मला पंढरी विषयीचं, तुमच्या बोलण्यातून मला या संप्रदायाविषयीचं प्रेम दिसलं महाराज. त्या प्रेमामुळे तुम्ही मला बोललात, मला काही तसं वाईट वाटलं नाही. तुम्ही क्षमा वगैरे काही माफी वगैरे काही मागू नका. मग म्हणलं बाबा चेहऱ्यावर आनंद दिसतो तुमच्या, एवढा कशाचा आनंद आहे? म्हणे महाराज तुम्ही मला बोललात मागच्या वेळी, मला लागलं म्हणाल. खरंच आहे, 80 वर्षाचं वय गेलं, आपण पंढरपूर पाहिलं नाही. काय अर्थ इथं जन्माला महाराष्ट्रात येऊन? मी तर म्हणतो भारत देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाने तिथं आलं पाहिजे. इथं आपण तर महाराष्ट्रात आलो, जायला पाहिजे होतं मनात होतं, पण आपल्याला होणार नाही हे लक्षात आलं. असं विचार करत एका दिवशी बसलो होतो म्हणे घराच्या बाहेर बाजूवर. एवढ्यात एक गाडी आली, बाजूला उभी राहिली. गावातून आमच्याच गावची 2-4 तरुण मुलं उतरली. मला म्हणाली बाबा चला. अरे कुठं चला? कुठं विचारू नका, चला. अंगावर कपडे सुद्धा नीट नव्हते, बनेन आणि धोतर होतं. तसंच मला घेतलं, गाडीत बसवलं. त्यांना विचारत होतो कुठं नेता बाबा मला? काही सांगितलं नाही. सरळ मला पंढरपूरला नेलं आणि चंद्रभागेत नेऊन आतून बाहेरून धुवून टाकलं. आंघोळ घातली म्हणे. मला पांडुरंगाचं दर्शन, नगर प्रदक्षिणा, पुंडलीकाचं दर्शन, ते सोहळा पाहायला मिळाला महाराज. वाटलं होतं आयुष्यात कधी पंढरी घडेल का नाही, पण एकदा घडली. बर काय शब्द वापरला? घडली. आम्ही काय म्हणतो? आम्ही वारी केली, पण ते म्हणतात आम्ही वारी केली नाही, आम्हाला घडली. का घडली? कारण आमच्या मनात नाही, ध्यानात नाही, होईल का नाही, शाश्वती नाही. पण आम्ही पंढरपूरला जाऊन कर्तृत्व आमचं नाही, पण आम्ही कर्तृत्व आमच्याकडे घेतो म्हटल्यानंतर ते आम्ही केलं असं होतं. घडे शब्दाचा अर्थ लक्षात आला. हाच अर्थ आता अभंगाच्या चरणाकडे लाव. महाराज म्हणतात तुम्ही संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचं मोक्ष मिळणारच आहे, पण नुसतं दिलं तर नाही. महाराज म्हणतात तुमच्याकडून घडलं तरी. देणं आणि घडण्याच्यात काय अंतर आहे? देणं म्हणजे संतांना ओळखून आलिंगन देणं, आणि घडणं म्हणजे संतांना न ओळखता जरी तुम्ही आलिंगन दिलं तरी सुद्धा तुम्हाला तेच फल मिळणार आहे. विठ्ठल तुम्ही ओळखून संतांना आलिंगन द्या, नाहीतर न ओळखता द्या. तुमच्याकडून होऊ द्या, नाहीतर घडू द्या, तुम्हाला फळ तेच मिळणार. अजून थोडस स्पष्ट करून सांगायचं झालं तर समजा आता कीर्तन संपलं, आणि कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घराकडे निघाल. समोरून अंधारातून कुणीतरी येताना तुम्हाला दिसलं. लांबून एवढं दिसलं काहीतरी डोक्याला बांधले बाबा त्यांनी, हातात लांब काठी दिसते, आणि विरुद्ध दिशेने येतो. गावातली सगळी मंडळी आली कीर्तनाला, आणि हा बाबा बाहेरून येतो म्हणजे आपल्या गावातला नाही. हातात काठी दिसते, डोक्याला काहीतरी गुंडाळले, म्हणजे नक्की काहीतरी वाईट विचार. घाबरून तुम्ही जागेवर थांबलात. तो बिचारा पुढे आला. पुढे आल्यानंतर थोडासा उजेड पडल्यावर आपल्याला दिसायला लागलं अरे आपण घाबरलो. घाबरायचं कारण नाही, मी डोक्याला पटका गुंडाळा आहे, पेटा आहे, गळ्यात लांब काठीसारखं काही नाही, ती विणा आहे.
मग आपली भीती कमी झाली, मग आपण त्यांच्या थोडं जवळ गेलो, ते थोडं जवळ आले. जवळ आल्यानंतर पूर्ण प्रकाश पडला, उजेड पडला आणि त्याच्यात आपल्याला त्यांच्या कपाळावरचं गंध दिसलं, गालावरच्या मुद्रा दिसल्या, गळ्यातल्या तुळशीच्या माळा दिसल्या, मुखाने येणारं नामस्मरण आपल्या कानावर पडलं. लक्षात आलं, अरे कोणतरी वारकरी आहेत बघ, वारकरी आहेत म्हणे. आता वारकरी भेटले, काय करायचं? प्रथम भेटी आलिंगन मग चरण बंधावे. लगेच आपण त्यांच्या चरणाला लागून नमस्कार केला. आता ज्यांच्या पायावरती डोकं ठेवून आपण ज्यांच्या चरणाला आलिंगन दिलेलं आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, आपल्याला माहिती नाही. आणि महाराजांना न ओळखता आपण आलिंगन दिलं तर काय फल मिळणार आहे? अहो हेच मिळणार आहे, मोक्ष सायुज्यता जोडे. आणि समजा मी तुकाराम महाराजांना अंधारात पाहिलं, अखंड तुकाराम महाराजांचं ध्यान आहे, अखंड तुकाराम महाराजांचं नामस्मरण आहे, आणि म्हणून मला तुकाराम महाराज अंधारात दिसले आणि मी चालू कीर्तनातून धावत पळत जाऊन त्यांच्या चरणाला जाऊन आलिंगन दिलं. मला काय वेगळं फळ आहे का? नाही. महाराज म्हणतील तू ओळखून आलिंगन दिलं तुला वेगळं, आणि बसलेले श्रोते मला न ओळखता आलिंगन देतात त्यांना फल वेगळं, असं नाही. संतांना आलिंगन दिलं, कसंही आलिंगन द्या, त्याला एकच फल मिळणार आहे, आणि ते म्हणजे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष. बर, आणखीन काय महिमा? तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ बघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा. जगात जेवढे तीर्थ आहेत, जेवढे पर्वकाळ धर्मशास्त्राने सांगितले, तेवढे संतांच्या चरणापाशी वास्तव्याला असतात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. महाराज म्हणतात संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते. ऐसा संताचा महिमा, असा संतांचा महिमा. महाराजांनी एका दिवशी कीर्तनातून आपल्यासारख्या सज्जन श्रोत्यांसमोर हा महिमा सांगितला. सांगितल्यानंतर श्रोत्यांना एवढा आवडला, आणि मुख्य म्हणजे महाराजांनी जे सांगितलं सगळं लक्षात राहील. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळच्या वेळी सगळ्यांची बाजारात भेट झाली, त्यावेळी चर्चा हीच, काय गोड महिमा महाराजांनी सांगितला बाबा, यापूर्वी असा महिमा आपण कधीच कोणाकडून ऐकला नाही. आता ती चर्चा चालू, एवढ्यात त्यांच्या बाजूने काही साधक मंडळी चालली होती, ज्यांचा थोडासा अभ्यास होता वेदांताचा. त्यांनी शब्द ऐकला संताचा महिमा. म्हणजे काय भानगडे? संताचा महिमा ही संकल्पना वेदांतात तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ही संत वाङ्मयातली संकल्पना. म्हणजे काय संताचा महिमा आहे? त्यांनी विचारलं काय होईल संताचा महिमा काय? त्या तुकाराम महाराजांच्या श्रोत्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही साधक आहे, तुमचा अभ्यास आहे, आम्ही एक सांगू पण त्याच्यावर दुसरा प्रश्न विचारला तर आमच्याकडे उत्तर नाही. एक काम करा, तुम्ही जा तुकाराम महाराजांना विचारा. मंडळी पुन्हा तुकाराम महाराजांकडे आली, महाराजांना नमस्कार केला. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काल संताचा महिमा सांगा, काय महिमा सांगावं? महाराजांनी पुन्हा सगळं अभंग सांगितलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. संतांना आलिंगन दिलं नाही, घडलं तर सायुज्यता मोक्ष मिळतो. तीर्थे पर्वकाळ संतांच्या पायापाशी असतात, आणि त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते, असा संताचा महिमा आहे. महाराजांनी सांगितलं, पण ही साधक मंडळी म्हणायला लागली, काय महिमा आहे महाराज याचा? महिमा शब्दाचा अर्थ आहे मोठेपणा. याच्यात मोठं पण काय आहे? आलिंगन दिलं तर सायुज्यता मोक्ष मिळतो, तीर्थे पर्वकाळ पायापाशी असतात, त्यांची सेवा देवाला प्राप्त. काय मोठेपणा आहे याच्यात? आम्हाला मोठेपणा वाटत नाही. हा महिमा आम्हाला सामान्य वाटतो, सामान्य. तुकाराम महाराज म्हणाले सामान्य महिमा आहे. नो हे हा सामान्य महिमा. सगळा महिमा सांगितला. त्यावेळी साधक मंडळी म्हणायला लागली महिमा सामान्य आहे. सामान्य आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणायला लागले कुठलाही महिमा सामान्य नाही.
याला उत्तर खरं तर तुकाराम महाराजांनी नाही, निळोबारांनी दिलं. निळोबारांनी ज्यावेळी हा प्रसंग स्मरणात आणला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं पुढे चालून तुमच्या माझ्यासारखी 150 मंडळी जन्माला येणारच आहे, आणि ही मंडळी काय करतील, कोणताही महिमा सांगितला हे काही सामान्य, हे काही सामान्य, हे काही सामान्य म्हणत राहतील. म्हणून निळोबारांनी उत्तर दिलं, नोही हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, कुठलाही महिमा संतांचा सामान्य नाही. संतांना आलिंगन दिलं सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो, नोही हा सामान्य महिमा संताचा. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, नोही हा सामान्य महिमा संताचा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, नोही हा सामान्य महिमा संताचा. कुठलाही महिमा सामान्य नाही, सगळे असामान्य महिमा आहेत, पण त्या साधकांना कळत नव्हतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणायला लागले, बाबा हा सामान्य महिमा नाही, सायुज्यता नावाचा मोक्ष संतांना आलिंगन देऊन मिळवणं सामान्य महिमा नाही. त्यांना पटेना. शेवटी ते म्हणायला लागले, महाराज आम्हाला सामान्य वाटतो. महाराज म्हणाले, नाही मग आम्हाला समजेल असा काही महिमा सांगा. महाराज म्हणाले, तीच तर अडचण आहे, झाली बोला याची सीमा, याच्या पुढे मी संताचा महिमा सांगू शकत नाही. का? कारण माझी बोलायची सीमा झाली, एवढाच सांगू शकतो. एवढा महिमा महाराजांनी अभंगातून सांगितला. महाराज संतांचा महिमा सांगतात, पण माझ्यासारख्या संत वाङ्मयाच्या अभ्यासकाच्या उपासकाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. तुकाराम महाराजांनी महिमा संतांचा महिमाच का सांगितलं? काय सांगावं त्याने आम्हाला वेदांतातले सिद्धांत सोपे करून सांगावेत, तत्वज्ञानातले वाद सोपे करून सांगावेत. ते सोडून महाराज आम्हाला संतांचा महिमा सांगतात. का वेदांतातले सिद्धांत सोपे करून सांगावेत? आम्हाला कळत नाही म्हणून. का तत्वज्ञानातले वाद सोपे करून सांगावेत? आम्हाला कळत नाहीत म्हणून. बरं मग संतांचा महिमा कळतो का? नाही ना. जेवढे वेदांतातले सिद्धांत समजायला कठीण, तत्वज्ञानातले वाद कठीण, तेवढा संतांचा महिमा समजायला कठीण आहे. सामान्य बुद्धीच्या माणसाला संतांचा महिमा कळत नाही. बुद्धीचे 4 वर्ग आहेत. काही जणांची बुद्धी अति स्थूलाचं ग्रहण करते, काही जणांची बुद्धी स्थूलाचं ग्रहण करते, काही जणांची बुद्धी सूक्ष्माचं ग्रहण करते, आणि काही जणांची बुद्धी अति सूक्ष्माचं ग्रहण करते. उदाहरण सांगतो. झालं काय, द्रोणाचार्याने एका दिवशी असं जसं झाड इथं आपलं ह्याच्या बाजूला, तसं झाड आश्रमातलं, त्याच्यावर एक कोपड बांधलं. विद्यार्थ्यांना सांगितलंय, बघा इथं धनुष्यबाण, एकेकाने पुढे यायचं, धनुष्य उचलायचा, बाण लावायचा, दोरी ओढायची, झाडाकडे बघून सांगायचं. बाण चालवायचं नाही, फक्त झाडाकडे बघायचं आणि काय दिसतंय सांगायचं. पहिला विद्यार्थी आला, त्याने धनुष्यावर बाण लावला, दोरी ओढली, झाडाकडे बघून म्हणायला लागला, गुरुजी काय दिसतं सांगू का? म्हणजे सांग बाळा, मला झाड दिसतं. झाडाकडे बघ म्हणल्यावर झाडच दिसणार बाळा. बरं झालं म्हणे, ठेव तू इथं धनुष्यबाण, तिथं कोपऱ्यात ये. फार तुझी दृष्टी चांगली आहे, तुझ्या झाडाच्या मागचा मोठा डोंगर दिसला नाही, ही वाहणारी नदी दिसली नाही, एवढी मोठी मैदानी प्रदेश हा जागा दिसली नाही. बरं झालं बाबा, ये कोपऱ्यात उभा. पहिल्या कोपऱ्यात गेल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी मागवून येणारं तेच सांगितलं, काय दिसतं? झाड दिसतं. सगळ्याला पहिल्या कोपऱ्यात पाठवलं. एका विद्यार्थ्याने विचार केला, म्हणजे नाही, गुरुजींना दुसरं काहीतरी उत्तर अपेक्षित आहे. त्याने उत्तर बदलायचं ठरवलं. काय उत्तर बदललं? गुरुजीने विचारलं, काय दिसतं बाळा तुला? म्हणजे मला फांद्या दिसतात. वा वा वा, म्हणजे याच्यापेक्षा तुझी दृष्टी चांगली आहे, जा दुसऱ्या कोपऱ्यात. दुसऱ्या कोपऱ्यात सगळ्याला पाठवलं. मागून येणारा प्रत्येक म्हणायला लागला, काय दिसतात? फांद्या दिसतात. काय दिसतात? फांद्या दिसतात. जा दुसऱ्या कोपऱ्यात. परत एकाने ठरवलं, उत्तर बदलू आपण. काय या झाडाकडे बघायला सांगितलं? इथे तर बरीच झाडं आहेत, इकडं पण आहे, तिकडं पण आहे, मागं पण आहे, पुढं. या झाडाकडे काय बघायचं कारण आहे? त्याने थोडी नजर बारीक केली, झाडाकडे पाहिलं. त्याच्या लक्षात आलं, अरे इथे या आपल्या गुरुजीने, आचार्याने खोटा पोपट करून बांधलाय, तो दाखवायचा. त्याने सांगितलं, आचार्य काय दिसतं सांगू? सांग बाळा. तुम्ही बांधलेला तो पोपट दिसतो, आचार्यांचा पोपट दिसतो. त्याने सांगितलं, काय दिसतं? पोपट दिसतो. बस, याला पोपट दिसला. मागून येणारा प्रत्येक जण, दिसो न दिसो, काय दिसतं? पोपट दिसतो. दिसू द्या न दिसू दे, एक उत्तर कानावर आलं, तेच उत्तर सुरू झालं. शेवटी अर्जुनाला म्हटलं, उचल बाबा ते धनुष्यबाण, लाव त्याच्यावर ते बाण, दोरी ओढ, बघ समोर काय दिसतं. अर्जुनाने झाडाकडे बघायला सुरुवात केली. अर्जुन 5 मिनिट काहीच बोलला नाही. आज द्रोणाचार्याने विचारलं, काय दिसतं अर्जुना तुला? झाड दिसतं? नाही. फांद्या दिसतात? नाही. पोपट दिसतो? नाही. मग दिसतं काय? म्हणे मला त्या पोपटाचाही डावाडोळा दिसतो, ज्याचा भेद मला करायचा आहे. तिसरं काहीही दिसत नाही. 4 बुद्धी इथं झाली. पहिला वर्ग ज्यांना झाड दिसतं, अतिस्थूलाचं ग्रहण करणारी. दुसरा वर्ग फांद्या दिसतात, स्थूलाचं ग्रहण करणारी. तिसरा वर्ग पोपट दिसतो, सूक्ष्माचं ग्रहण करणारी. आणि डावाच डोळा दिसतो, अतिसूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी. विठ्ठल विठ्ठल
ज्याच्याकडे अति स्थूलाचं ग्रहण करणारी बुद्धी आहे त्याला संतांचा महिमा कळत नाही. स्थूलाचं ग्रहण करणारी बुद्धी त्यालाही संतांचा महिमा कळत नाही. सूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी त्यालाही संतांचा महिमा कळत नाही. मग अति सूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी असावी लागते, त्याला संतांचा महिमा कळतो. ही बुद्धी आपल्याकडे नाही, त्याच्याने आपल्याला संतांचा महिमा कळत नाही. बरं, आपल्यापेक्षा काही श्रेष्ठ मंडळी आहेत, त्यांना तरी कळतो का? नाही ना. आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणाला म्हणतो? शब्द पंडितांना. तुकाराम महाराज म्हणतात त्या शब्द पंडितांनाही संतांचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचा महिमा दुर्गम म्हणजे समजायला कठीण आहे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिक म्हणजे शब्दज्ञानी पंडित, त्याला तो महिमा कळत नाही. उदाहरणाने महाराजांनी सांगितलं, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. महाराज म्हणायला लागले एखादी गाय एखादी म्हैस खूप दूध द्यायला लागली म्हणजे कामधेनू होते? नाही. आपल्याकडच्याला सवय असते काही लोकांना, एखादी गाय दूध द्यायला लागली लगेच माझी गाय कामधेनू आहे महाराज. कामधेनू. एकाने मला आग्रहाने म्हटलं, महाराज चला म्हणे माझ्या घरी, तुम्ही कधीच गाय अशी पडली नाही माझ्याकडे, कामधेनू आहे कामधेनू. आता कामधेनू आहे म्हटल्यावर मला वाटायला लागलं जर ती कामधेनू भेटली तर केवढं भाग्य आहे आपलं. कामधेनू कोणत्या गायीला म्हणतात? ज्या गायी जवळ जाऊन ज्याची कामना केली ते देण्याचं सामर्थ्य ज्या गायी. बस त्या गायी जवळ जायचं, फक्त मनातली कामना करायची, लगेच पूर्ण होत. चला म्हणलं यांच्याकडे कामधेनू येतं, जाऊ आणि कामधेनू समोर जाऊन काहीतरी कामना मागू, आपण पूर्ण करेल ती. आता काय कामना व्यक्त करायची? इतर गोष्टीची कामना करण्यात अर्थ नाही ना. मनुष्य देहाला आल्यानंतर एखाद्याने यावं या जड प्रपंचातलं काहीतरी जड मागावं, त्याच्यासारखा मूर्खपणा नाही. मला वाटायला लागलं या जड गोष्टींची मागणी करण्यापेक्षा कामना करण्यापेक्षा त्या कामधेनूकडे जावं, एकदाच म्हणावं बाई एवढे उपकार कर, हा देह परेपर्यंत एकदा गाथा ज्ञानेश्वरी नीट कळू दे बाई. दुसरं तिसरं काही नव्हतं. काय ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीतून सांगायचंय, काय तुकाराम महाराजाला आपल्या अभंगातून सांगायचं, एवढं कळलं तरी खूप उपकार झाले, एवढी कामना पूर्ण कर. मग त्यांच्या घरी निघालो, बोलत बोलत मी म्हटलं काऊ कुठे मिळाली कामधेनू तुम्हाला? ते म्हणाली ह्या आठवडी बाजारात. मी म्हटलं थांबा थांबा, आठवडी बाजारात कामधेनू मिळते? म्हटलं अशी असली तर मी जाऊन घेऊन येतो ना. नाही नाही म्हणे कोणालाही मिळणार नाही. मी म्हटलं बाबा एक गोष्ट सांगा, तुमची ही कामधेनू म्हणजे तुम्ही नाव ठेवलंय का खरीच कामधेनू आहे? ते म्हणाले मी नाव ठेवले घरी आल्यावर. अरे म्हटलं घरी नाव कसं करता? म्हणे महाराज गाय बघा सकाळी 10 लिटर संध्याकाळी 10 लिटर दूध देते. अरे दूध देते म्हणून कामधेनू म्हणतात का बाबा? मी म्हणलं असं नाही, थांबा एक मिनिट, मला एक गोष्ट सांगा. आता ही तुमची कामधेनू सकाळी 10 लिटर दूध देते, तुम्ही ते दूध काढून नेलं, कुठे द्यायचं दिलं? डेअरीला घातलं, वरवा दिला, काय रतिबाला दिलं, उरलेलं घरी सगळं पिऊन संपवलं. दुपारी 1 वाजता एखादा पाहुणा आला आणि तुम्ही घरातल्याला सांगितलं पाहुणा आलाय चहा करा. आता तुमच्या लक्षात आलं आपण चहा करायला सांगितलाय, पण आपल्या घरच्यांना कळत नाही कोणाला कसा चहा करावा. आता पाहुणा सामान्य नाही, आता या पाहुण्याला चहा कसा दिला पाहिजे? 2 प्रकारची चहा असतो माहिती का तुम्हाला? एक पहिल्या प्रकारचा चहा आमच्या टाळ करायला देतात बघ, कीर्तन झाल्यावर त्या चहामध्ये दुधाचा थेंब नाही, नुसतं पाणी, पत्ती टाकायचं, पाणी त्यात साखर टाकली की उकळून दिलं. आणि दुसरा चहा असतो ज्या चहामध्ये पाण्याचा थेंब नाही. यांनी सांगितलं पहिल्या प्रकारचा करायचं नाही, दुसऱ्या प्रकारचा नुसत्या दुधात करा. पाहुणा लहान नाही, घरच्यांनी सांगितलं करीन हो, पण दूध नाही ना घरात. दूध नाही म्हटल्यावर तुम्ही म्हणाल त्याला काय दूध आला, घरी तर गाय आहे दारात. कितीची वेळ? दुपारी 1. आणि त्या गाईला जाऊन म्हणायला लागलात बाई आता दूध दे मला. आता ती गाय दूध देईल का लाद घालेल तुम्हाला? ती गाय म्हणेल बाबा सकाळी 10 लिटर दिलं संपलं, आता तुला दूध देऊ शकत नाही, संध्याकाळी ये मग 10 लिटर.
जी गाय अवेळी आपल्याला दुधाचीच आपली कामना पूर्ण करू शकत नाही ती कुठली कामधेनू झाली? उगाच गाय खूप दूध द्यायला लागली म्हणजे कामधेनू म्हणता येत नाही. तसं एखादा शब्द पंडित झाला म्हणजे त्याला संताचा महिमा कळत नाही. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ झाले त्यांना महिमा कळत नाही. बर, यांच्यापेक्षा काही श्रेष्ठ आहेत ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या, यांना तरी संतांचा महिमा कळतो का? महाराज म्हणाले यांना सुद्धा कळत नाही. पवना घालवेल पाला वाई चढवेल भूत भविष्य कळो येईल वर्तमान भूत भविष्य कळो तरी त्या साधूचे नकडे महिमा रोज सिनेमाच्या साली कानावर पडण्याने अशा सांप्रदायिक साली विस्मरणात जायला लागले हळूहळू. नाही तर एवढी गोड चाल अशा चरणाला लावून जर कीर्तन झालं तर काय रंग भरतो कीर्तनात. पण आजकाल राहिलेच नाही, जिकडे जाईल तिकडे सिनेमाच्याच साली. पवना घालवेल पालाण पायी चढवेल गगन भूत भविष्य कळू येईल वर्तमान परित्या साधूची महिमा न कळेगा. नाथ महाराज म्हणतात एखाद्याला पवन म्हणजे वारा, त्याच्या पाठीवर पालान घालता येईल. पालान पालान कशाला म्हणतात? हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन. आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, अनेक प्राण्यांच्या पाठीवरती आपण आसन घालतो. आसन बदललं त्याचं नाव बदलतं. आपण बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या पाठीवर एक असं आसन घालतो, कापड घालतो, त्याला काय म्हणतात? झूल म्हणतात, झूल. त्याच्यानंतर घोड्याच्या पाठीवर एक आसन घातलं जातं, त्याला म्हणतात कोगीर किंवा जिन. आणि हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन त्याला म्हणतात पालन. पालन म्हणजे नुसतं असं लांब कापड असतं. अंबारी वेगळी, पालन वेगळं. आणि आपण जी मृदंगावर घालतो ना, मृदंगाच्या पाठीवर म्हणणार त्याला गवसणी म्हणतात. त्याला कापड म्हणायचं नाही, त्याला गवसणी म्हणायचं. पालन म्हणजे हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन, ते एखाद्याला वाराच्या पाठीवर घालता येईल. पायी चढवेल गगन, आकाशामध्ये वरवर अगदी पायानं वर चढत जाता येईल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भूतकाळात घडून गेलेल्या, भविष्य काळात घडणाऱ्या, वर्तमान काळात घडत असणाऱ्या गोष्टी एखाद्याला सांगता येतील. परित्या साधूची न कळे महिमान गा, पण त्याला साधू संताचं महिमान कळणार नाही. मला सांगा, वाऱ्याच्या पाठीवर आसन घालता येईल कोणाला? येईल ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतले त्यांना. आकाशामध्ये चढत जाता येईल कोणाला? ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतले त्यांना. माग घडलेलं, पुढे घडणारं, आता घडत असलेलं सांगता येईल कोणाला? ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतले. अशा नाही जर संतांचा महिमा कळत नाही आपल्याला कळेल? नाही कळत. सामान्य बुद्धीच्या माणसाला कळत नाही, शब्द पंडितांना कळत नाही, ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतल्यात अशांना कळत नाही. बर, हा महिमा आणखीन कुणाला कुणाला कळत नाही? नाथ महाराजाला विचारा. संताचा महिमा न कळे आगमा निगमा, ब्रह्मा जाय लोटांगणी विष्णू वंदितो चरणा. नाथ महाराज म्हणतात हा संतांचा महिमा आगमा निगमालाही कळत नाही, वेदशास्त्रालाही कळत नाही. आणि मग एवढंच नाही तर देवादिकांना सुद्धा महिमा कळत नाही. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर नारदासारख्यांना सुद्धा कळालं नाही. आपल्याला सगळ्याला माहित असणारा कथा प्रसंग आहे. नारद गेले देवाकडं, देवाला हरून उठवलं, म्हणे देवा उठा. काय झालं नारदा? म्हणे मला संतांचा महिमा कळत नाही, दाखवा. नारदाला एक दिशा दाखवली. तिकडं वाळवंट, वाळवंटात एक सरडा दिसला. नारदानी सरड्याकडे पाहिलं, सरड्याला नारदाचं दर्शन झालं, सरडा मेला. नारदाला वाईट वाटायला लागलं, असं कसं झालं बाबा? माझं दर्शन झालं, जीव जातो एखादा म्हणजे काय? वाईट वाटलं. देवाकडे आले, म्हणे देवा तिकडे गेलो पण महिमा दिसला नाही, भलतच दिसलं.
देवानी दुसऱ्या दिशेला पाठवलं. दुसऱ्या दिशेला एका झाडावर पोपट बसलेला होता. नारदांनी सहज त्याच्याकडे पाहिलं. त्याला नारदाचं दर्शन झालं. पोपटही मेला. दोन जीव आज आपल्या दर्शनाला मेले हे ज्यावेळी नारदांनी पाहिलं वाईट वाटलं. येत येत विचार करत असताना म्हणायला लागले, म्हणे हा काही संताचा महिमा आहे. देवाजवळ आले आणि देवाला म्हणायला लागले, म्हणे अहो ज्याला संताचं दर्शन झालं त्याला काय फल मिळतं? तुकाराम महाराजाला विचारा. संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, संतांचं दर्शन झालं तर नारद म्हणायला लागले, देवा तुकाराम महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन ज्याला होतं त्याला पद्मनाभ परमात्म्याची प्राप्ती होते. इथं तर ज्याला माझं दर्शन व्हायला लागलं त्याचा जीव जायला लागला. हा काही संताचा महिमा.
देवा महिमा सांगा. देवानी तिसऱ्या दिशेला पाठवलं. तिकडे एक नगर लागलं. नगरामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात होता. नारदाने विचारलं, काय झालं बाबा आनंद साजरा करायला? आमच्या राजाला मुलगा झाला. राजाला मुलगा झाला म्हटल्यावर नारदाच्या लक्षात आलं, म्हणे आजचा आपला दिवस काही चांगला नाही. दोघांनी दर्शन गेलं, 2 जीव गेले. आता जर या राजाच्या मुलाने दर्शन घेतलं, आपली काही बरी गती नाही. कारण त्या सरड्याच्या मागं पुढं कोणी नाही, पोपटाच्या मागं पुढं कोणी नाही, पण या मुलाच्या मागं राजा आहे, राजाचं सैन्य आहे, सगळे नगरातले लोक आहेत. या मुलाने दर्शन घेतलं, जर तो मेला तर आपण काही इथून बाहेर जात नाही. मग आता काय करा? जाऊ द्या म्हणे. संताचा महिमा नाही कळाला, बिघडलं कुठं? सगळं कळतं आपल्याला. नारदाला 14 विद्या 64 कला अवगत होत्या. सगळं कळतं, एक नाही कळालं. कुठे बिघडलं? जाऊ द्या, जाऊ द्या म्हणून नारद तिथून पळून जात होते. एवढ्यात एकाने हात धरला. बरं झालं नारदा म्हणे, भाग्य आमचं आपण आला तिथं. म्हणे कोण आहेस बाबा? हात का धरला? मी प्रधान आहे राज्याचा. आमचं भाग्य, आमच्या राजाला मुलगा झाला आणि आशीर्वाद द्यायला तुम्ही आलात. चला. ओढून नेलं राजासमोर, आणून राजासमोर उभं केलं. राजाने पाहिलं नारद आलेत. आपल्या सिंहासनावरती उठून राजा बाजूला झाला. नारदाला आसनावरती बसवलं. पाद्यपूजा केली, वस्त्रदान दिलं, दक्षिणादान दिली, धनधान्य जेवढं द्यायचंय तेवढं दिलं. आणि मग सगळं झाल्यावर राजाने आवाज दिला, आज्ञा केली, म्हणे जा युवराजांना घेऊन या. युवराजांना आणा. हे ऐकल्या ऐकल्या नारदाने काय केलं? ठरवलं, म्हणे जीव गेला तरी याला आपलं दर्शन घडू द्यायचं. आपलं दर्शन झालं की खरंच जीव जाणार आहे, दर्शनच घडू द्यायचं नाही. 2 हात असे आपल्या तोंडावरती, चेहऱ्यावरती झाकून ठेवले. त्या मुलाला आणलं, मांडीवर ठेवलं. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. नारद काय हात काढायचं ना. हात असा तोंडावर धरला आणि देवाला म्हणायला लागले, देवा एकदा संकटातून वाचवा, परत येऊन कधी झोप मोडणार नाही, कधी तुम्हाला त्रास देणार, एकदा संकटातून वाचवा. 15 मिनिटांनंतर ज्यावेळी राजाने पाहिलं नारद काय हात काढत नाही, दर्शन देत नाहीत, त्या प्रधानाला विचारलं, काय भानगड आहे? अरे दर्शन सुद्धा देण्यात माझ्या मुलाला, चेहरा दाखवण्यात, हात काढण्यात, काय झालं? प्रधान म्हणाला, थांबा महाराज, गडबड करू नका, मोठा आशीर्वाद देणार आहेत. फार मोठी मंत्र साधना चालू आहे. इकडे काय मंत्र चालू होते? देवा संकटातून वाचवा, गडबड करू नका. 20 मिनिट गेले. 20 मिनिटानंतर जन्माला आलेले ते मूल मनुष्यवाणीनं नारदाला म्हणायला लागलं, नारदा अहो म्हणे चेहऱ्यावरचे हात काढा, एकदा दर्शन घेऊ द्या. तुम्हाला भीती वाटते का? तुमचं दर्शन घेतलं तर मी मरेन. अहो मी मरायला मला काय सरडा समजता का पोपट? काय समजता? म्हणे मी सरडा नाही, पोपट नाही, एवढं लक्षात घ्या. नारदाला एकदम धक्का बसला. चेहऱ्यावरचे हात काढले, विचारायला लागले, अरे सरडा पोपट तुला काय माहिती? म्हणे मला सगळं माहिती. तुम्ही देवाकडे गेलात महिमा विचारायला. देवाने एका दिशेला पाठवलं, सरडा दिसला, दर्शन घेतलं, सरड्याने मेला. दुसऱ्या दिशेला पाठवलं, पोपट दिसला, त्यानं तुमचं दर्शन घेतलं, तो मेला. तुम्हाला वाटायला लागलं जे 2 दिशेला घडलं तेच इथं घडेल. घडणार नाही नारदा. तुम्हाला वाटतं तुमचं दर्शन झाले, ते जीव मेले नाही. तो तुम्हाला सांगतो, तुमचं दर्शन झाल्यावर त्या जीवाची त्या योनीतून सुटका झाली, मेले नाही. आणि अजून एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जो सरडा होता तोच पोपट झाला, आणि जो पोपट आहे तोच मी आहे. माझ्या भाग्यात 3 जन्म लिहिले होते, एक सरड्याच्या योनीतला, एक पोपटाच्या योनीतला आणि एक मनुष्य योनीतला. सरड्याच्या योनीत असताना मी देवाचा धावा करत होतो, देवा या योनीतून कधी सोडवशील, कधी पुढची योनी, कधी त्या योनीतून सोडवशील, कधी मनुष्य योनी, कधी मनुष्य योनी मिळाल्यानंतर मी तुझं नामस्मरण करेल, तुझं वारी करेल, एकादशी करेल, भक्ती करेल. देवा याच्याकरता लवकर सोडव. देवानी माझं ऐकलं, तुम्हाला पाठवलं. सरडा योनीतून सुटलो, पोपट योनीत आलो. तिथे धावा केला, तिथे लगेच पाठवलं, त्याच्यातून सुटलो, इथं आलो. खर तर मी एखाद्या गरीब बापाच्या पोटी जन्माला येणार होतो, पण बघा तुमचं दर्शन झालं, राजाच्या पोटी आलो. ते सुद्धा एकटाच आहे म्हणे. जन्माला आल्या आल्या तोंडात सोन्याचा चमचा, सगळं राज्य माझं, सगळं ऐश्वर्य माझं, सगळी प्रजा माझी, कशाची कमी नाही. हे मिळालं कशामुळे? मला तुमच्या दर्शनामुळे. म्हणून मी ठरवलं होतं, जन्माला आलोय खरा, पण आता जोपर्यंत नारद येऊन दर्शन देत नाही तोपर्यंत डोळे उघडून जग पाहायचंच नाही. पहिल्यांदा जगात पाहायचं कुणाला? नारदाला. पहिल्यांदा पाहायचं संताला, बाकी कुणाला पाहायचं नाही. हे ठरवून बसलो होतो, पण देवाने लगेच तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. म्हणजे कानावर आलं, नारद आले, युवराजांना घेऊन. एवढा आनंद झाला. इथे येऊन बघतो तर काय तुम्ही दर्शनच घडू देणार. पण एकदा दर्शन घडू द्या. माझा विश्वास आहे, मागच्या 2 योनीचा माझा अनुभव आहे आणि विश्वास आहे, तुमचं दर्शन झालं म्हटल्यानंतर मला निश्चित भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे हाच संताचा महिमा आहे. विठ्ठल
नारदासारख्यानाही संतांचा महिमा कळत नाही. तुकाराम महाराज तर पुढे बोलतात, नारदाच्या बापालाही कळत नाही त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तोसाचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेव कोण? नारदाचे बाप. त्यांनाही संतांचा महिमा कळत नाही. तुम्हाला कळत नाही, शब्द पंडिताला कळत नाही, ज्यांनी रिद्धिसिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत अशांना कळत नाही, आगमा निगमाला कळत नाही, नारदासारख्यांना कळत नाही, देवाला कळत नाही. मग कळतो कुणाला? कळतो कुणाला? तुकाराम महाराज म्हणायला लागले एकानाथ, जे संत होतात त्यांना. तुका म्हणे अंगी व्हावे ते अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण संत जर झालो तरच संतांचा महिमा कळेल, नाहीतर कळणार नाही. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, म्हणे आधी सुद्धा आपल्याला महिमा कळतच नव्हता, पण ज्यावेळी आपण संत झालो त्यावेळी कळायला लागला. महाराजांनी ठरवलं, मग आता जर आपल्याला कळायला लागला तर आपण काय केलं पाहिजे? ज्यांना कळत नाही त्यांना सांगितलं पाहिजे. पण अडचण ही झाली, महाराज संतांचा महिमा सांगायला गेले पण फार बोलता येईना. म्हणून महाराज म्हणायला लागले, बाबांनो संतांचा महिमा मला फार सांगता येणार नाही, मग जेवढा येईल तेवढा थोडा थोडा सांगा. म्हणून महाराजांनी थोडा महिमा सांगायला सुरुवात केला. अगदी थोडका महिमा सांगितला पहिल्या चरणात. Oh
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुकाराम महाराज अभंगातून आपल्या सगळ्याला संतांचा महिमा सांगतात. महाराज म्हणतात बाबांनो, ऐसा संताचा महिमा. ऐसा म्हणजे कैसा. महाराजांनी अभंगाच्या प्रत्येक चरणातून थोडा थोडा संतांचा महिमा आपल्याला सांगितला. पहिल्या चरणातून महिमा सांगताना महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. महाराज म्हणतात ज्यांनी संतांना आलिंगन दिलं किंवा ज्यांना घडलं त्यांना काय फल मिळतं? सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. मुद्दामून महाराजांनी शब्द वापरला सायुज्यता. का सायुज्यता म्हणून म्हटलं? कारण आपल्याकडे 4 मोक्ष आहेत. या 4 मोक्षाचा विचार केला तर एकाहून एक श्रेष्ठ प्रकारचा असा हा मोक्ष आहे. पहिला मोक्ष सांगितला सलोकता. सलोकता म्हणजे देवाच्या लोकात जाऊन राहायला मिळणं. दुसरा मोक्ष सांगितला समीपता. सलोकतेपेक्षा समीपता श्रेष्ठ. त्या लोकात गेल्यानंतर देवाच्या थोडस जवळ जवळ राहायला मिळणं. त्याच्यापेक्षा पुढचा सांगितला स्वरूपता. स्वरूपता हा मोक्ष आधीच्या 2 मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वरूपता मोक्ष म्हणजे भगवंताचं बाह्य रूप प्राप्त होणं आणि सायुज्यता म्हणजे परमात्म स्वरूपावस्था प्राप्त होणं. आपण देवाशी एकरूप होऊन जाणं. हा सगळ्यात श्रेष्ठ मोक्ष झाला. तुकाराम महाराज म्हणतात संतांना आलिंगन दिलं अलीकडचे मोक्ष नाही, शेवटचा मोक्ष. संतांना आलिंगन दिलं म्हटल्यानंतर तुम्ही देवच होऊन जाल म्हणे हे सामर्थ्य आहे. हा संतांचा महिमा आहे. संतांना आलिंगन दिल्यावर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. कळालं? सायुज्य मोक्षाचं महत्वही कळालं, तो किती श्रेष्ठ आहे हेही कळालं. पण संतांना आलिंगन दिल्यानंतर मिळतं म्हटल्यानंतर संतांना आलिंगन कसं द्यायचं? कारण आलिंगन 3 प्रकारानं दिलं जातं. एक कायेनं आलिंगन दिलं जातं, दुसरं वाचेनं आलिंगन दिलं जातं, तिसरं मनाने आलिंगन दिलं जातं. कायेनं आलिंगन देणं म्हणजे आपल्या शरीराने संतांच्या चरणाला आलिंगन देणं. चरणाला का म्हणायचं? कारण ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ओळखली पाहिजे. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन झालं म्हणजे आपण जसं इतर सोयऱ्याला जाऊन उराउरी आलिंगन देसो तसं संतांना सद्गुरूंना नाही. आपली मर्यादा ओळखली पाहिजे. आपली मर्यादा कुठपर्यंत आहे? संतांच्या चरणापर्यंत. त्याच्यावर आपण जायचं नाही. ती आपली मर्यादा आपण ओलांडायची नाही. म्हणून संतांच्या चरणाला आलिंगन दिल्यानंतर काय होतं? कायेनं आलिंगन द्या तेच फल. काय होतं संतांच्या चरणाला आलिंगन दिलं तर? तुकाराम मला सांगतात आलिंगनी संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. माझी काया दिव्य झाली. काया दिव्य होणं म्हणजे काय? मोक्ष सायुज्यता जोडे. बर, कायेनं आलिंगन दिलं तेच फल. वाचेनं द्या. वाचन आलिंगन देणं म्हणजे अखंड संतांचं नामस्मरण करणं. काय होतं संतांचं नामस्मरण केल्याने? तुकाराम महाराजाला विचारा. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. संतांच्या सज्जनाचं नामस्मरण केलं तर तो पुण्यवंत होतो. अगणित पुण्य त्याला मिळतं. बर, नुसतं पुण्यच मिळतं का? नाही. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा नामाचा जप केला तर आपल्या जवळचं सगळं पाप नष्ट होतं. अगणित पुण्य आपल्या ठिकाणी जमा होतं. जे पुण्य जमा होतं ते कसं जमा होतं? ज्या पुण्यामध्ये अजिबात पाप नाही असं, या पुण्याला शुद्ध पुण्य म्हणतात.
आणि भगवंतांनी सांगितलं शुद्ध पुण्य ज्याला प्राप्त होतं त्याला काय गती मिळते? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग जे नेमाते पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवान बोलतात स्वर्गात पुण्यात्मक पाप, पुण्य अधिक पाप कमी स्वर्ग. पापच पाप आहे, पुण्यच नाही नरक. पाप पुण्य समसमान झाले मृत्यूलोक. पण एखादा असा असतो ज्याच्या ठिकाणी पापच नाही पण पुण्यच आहे, याला शुद्ध पुण्य म्हणतात. आणि हे शुद्ध पुण्य जमा होतं ज्याच्या गाठी तुका भगवान म्हणतात तो माझ्यापर्यंत तो माझ्याशी माझ्या स्वरूपाला मिळून जातो. मग आता शुद्ध पुण्य आपल्याला निर्माण झालं कशामुळं? केवळ संतांना वाचन आलिंगन दिलं म्हणजे संतांचं नामस्मरण केलं, शुद्ध पुण्य जमा झालं, त्याच्याने भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजेच काय? मोक्ष सायुज्यता जोडे. कायेनं आलिंगन द्या तेच फल, वाचन आलिंगन द्या तेच फल, मनाने द्या. मनाने आलिंगन देणं म्हणजे संतांचं अखंड ध्यान करणं. संतांच्या ध्यानाचं फल तुकाराम महाराजाला विचारा. तुका म्हणी संता ध्याता परब्रह्माची आली हाता. संतांचं ध्यान केलं तर हातात परब्रह्म परमात्मा येतो. म्हणजेच काय? मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. तुम्ही संतांना कसंही आलिंगन द्या, कसंही म्हणजे ओळखून द्या न ओळखता द्या. एक कसंही द्या म्हणजे कायेनं द्या, वाचेनं द्या, मनाने द्या. कसंही आलिंगन द्या, तुम्हाला मिळणारं फळ एकच आहे, मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा. बर एवढा संताचा महिमा आहे का? महाराज म्हणतात नाही. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा. महाराज म्हणतात जगात जेवढी तीर्थ आहे तेवढी तीर्थ आणि धर्मशास्त्रांनी जेवढे आपल्याला पर्वकाळ सांगितले तेवढे पर्वकाळ हे सगळे संतांच्या पायापाशी असतात. महाराजांना सांगायचंय काय? समजा तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या भाविकांनी ठरवलं हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, या पृथ्वी तलावरती जेवढी तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थातून आपण या देहाला आंघोळ घालायची, तीर्थ स्नान केल्याचं पुण्य मिळवायचं. किती तीर्थात जाऊ शकाल? मुळात आपल्याला तीर्थ किती माहिती आहेत? एखाद्याला 50 माहिती असतील, एखाद्याला 100 माहिती असतील, एखाद्याला 200 माहिती असतील. पण धर्मशास्त्रांनी सांगितलं जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. आता एवढ्या तीर्थामध्ये आपण आंघोळ कधी करू सांगत? एक जन्म पुरेल? एक नाही 100 जन्म पुरणार नाही. मग जे कार्य 100 जन्मात होणार नाही महाराज म्हणतात ते एकाच मिनिटामध्ये एका क्षणात घडेल. कोणतं कार्य? सगळ्या 3.5 कोटी तीर्थामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य मिळवायचं असेल एक काम करा, संतांच्या चरणाला लागा. एका क्षणात 100 जन्मात जे कार्य साधणार नाही ते कार्य क्षणात साध्य होईल. सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळेल. एक किंवा जेवढे पर्वकाळ शास्त्रांनी सांगितले आपल्याला वाटतं आपण ते साधावेत, शक्य नाही. काही पर्वकाळ 400-400 वर्षांनी येतात. आपण जिवंत आहे तोपर्यंत येईल का नाही सांगता येत नाही. मग सगळेच पर्वकाळ साधल्याचं पुण्य मिळवायचंय, संतांच्या चरणाला लागा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. सगळे तिथे असतात. महाराज म्हणतात हा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. आणि एवढंच नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात महत्वाचा संतांचा महिमा काय असेल तर त्यांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते. अभंगाचे शेवट. Look
संतांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात महत्वाचा महिमा काय असेल तर संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त व्हावी होते. प्रत्येकाची इच्छा असते आपली सेवा ही देवापर्यंत जावी, देवाला ती प्राप्त व्हावी. आपण सगळेच भगवंताची भक्त मंडळी याच्यासाठी धडपडत असतो. आपण केलेली सेवा कदाचित देवाला प्राप्त होते, कदाचित होत नाही, होईल का नाही माहिती नाही, पण आपल्याला वाटतं आपण केलेली सेवा देवालाच प्राप्त व्हावी. याच्याकरता काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवाची नाही संताची सेवा करा. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. रोकडा देव कुठं असेल तर संत सज्जनांच्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांची सेवा करा ती देवाला प्राप्त होते. कदाचित आपल्याला पटणार नाही त्याच्याकरता एक चरित्र भाग सांगतो. आमच्या सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या परंपरेमध्ये घडलेला हा प्रसंग आहे. आमचे पणजोबा सद्गुरु श्री महिपती महाराज हे त्यावेळी गादीवर होते. 125 वर्षाखालचा काळ आहे. महाराज पंढरपूरला चातुर्मासाला गेले. मी सुरुवातीला सांगितलं देगलूर पंढरपूर पायवारी घेऊन महाराज गेले. पंढरपूरला गेल्यानंतर चातुर्मासासाठी तिथं महाराज वास्तव्याला राहिले मठामध्ये. जुन्या काळी असं होतं पंढरपूरला वारीला माणसं निघाली, भाविक निघाली का ते चातुर्मास करूनच परत यायची. कारण परत यायची काही साधना सोय नव्हती. त्याच्यामुळे आणि परत येणं सुद्धा कठीण. म्हणून महाराजासोबत जेवढी मंडळी निघायची तेवढी चातुर्मासाला तिथेच. आणि मग चातुर्मास झाल्यानंतर परत परतीच्या वारीला महाराजांसोबत यायची. एका चातुर्मासामध्ये झालं असं आता रोज नित्य नियम महाराजांचा चालू. रोज संध्याकाळी 4 ते 6 चक्री भजन व्हायचं. आल्यानंतर ज्ञानेश्वरी व्हायची. दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही ठरलेले असायचे ते सगळे नित्यक्रम व्हायचे. एका दिवशी महाराज ज्यावेळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन करून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले त्यावेळी तिथली जी पुजारी मंडळी होती, बडवी मंडळी होती, ती म्हणायला लागली महाराज आम्हाला थोडासा वेळ आपला पाहिजे. आमच्यासाठी एक 10 मिनिटाचा वेळ तेवढा सांगा, कधी यावं आम्ही. कारण आपण दिवसभर व्यस्त असता, आपली साधना चालू असते, आपल्याकडे येणारी मंडळी असतात, घरी पंक्ती असतात, प्रसाद असतो, आपल्याकडे वेळ नसतो. एक 10 मिनिटाचा वेळ सांगा, कधी यावं आम्ही. त्यावेळी महाराजांनी सांगितलं बाबा आज रात्री ज्ञानेश्वरी आमचं प्रवचन झाल्यानंतर पंगत होते. पंगत झाल्यानंतर 9 वाजता आपण सगळ्यांनी रात्री यावं. रात्री 9 वाजता ही बडवे मंडळी आली, पुजारी मंडळी आली. म्हणे काय अडचण आहे देवा सांगा. म्हणजे अडचण ही आहे महाराज म्हणे गेल्या 8 दिवसापासून आम्ही पाहतो देवाचा जो श्री विग्रह आहे म्हणजे जी मूर्ती आहे पांडुरंगाची ती दिवसा एवढी उष्ण व्हायला लागली, एवढी गरम व्हायला लागली, आम्ही जवळ जाऊन हात लावल्या ती पोळायला लागली. म्हणजे आम्हाला हे जाणवायला लागले या 2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये देवाला रोज ताप येतो, ताप येतोय. आता हा ज्वर जो देवाला येतो तो घालवायचा कसा. आम्ही सगळे उपचार केले, उटी लावून पाहिलं काही परिणाम झाला नाही, औषध काढे देऊन पाहिलं काही परिणाम झाला नाही, वेगवेगळ्या सेवा करून पाहिल्या काहीच उपयोग झाला नाही, मंत्रतंत्र सगळं पाठ करून झाले काही उपयोग नाही. काय करावं. आपण ज्ञानी आहात म्हणून आपल्याकडे आलोय, म्हणे आपण भक्तही आहात, ज्ञानी आहात, उपासक आहात, आपण आम्हाला मार्गदर्शन करा. महाराज म्हणाले मला थोडासा वेळ द्या. एकदम तुम्ही प्रश्न विचारला याच्याकडे मला माझ्याजवळ उत्तर नाही, एक दिवसाभराचा वेळ द्या, उद्या संध्याकाळी 9 वाजता परत या. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा ही सगळी बडवी मंडळी आली. महाराज म्हणाले काही सापडला का याच्यावर पर्याय. महिपती महाराजांना सांगितलं एक पर्याय सापडल्यासारखा वाटतो, एकदा करून बघू आपण. मला वाटतं हा पर्याय जर आपण आचरणात आणला तर 90% ते 95% आपलं काम होईल, 5% सांगता येत नाही. काय करायचं महाराज, काय करावं लागेल. सद्गुरु महिपती महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही, उद्या 6 वाजता मी सकाळी नगर प्रदक्षिणेला जात असतो. त्यावेळी आपण सगळ्यांनी 6 वाजता एक मोठं भांड भरून जे देवाला तुम्ही चंदन लावता ते चंदन उगाळून, ओलं चंदन उगाळून त्या भांड्यात भरून आणायचं. जी उटी लावली जाते देवाला तसं ते चंदन माझ्याकडे घेऊन या आणि माझ्यासोबत एक 2-4 पुजारी मंडळी बडवे मंडळी या, मी तुम्हाला पुढे सांगतो. सकाळी बरोबर ती सगळी मंडळी भांडभर चंदन उगाळून घेऊन आली. महाराज प्रदक्षिणेला निघाले, सगळेच मंडळी त्यांच्यासोबत निघाली. प्रदक्षिणा करत करत महाराज पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पुंडलिकरायाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या अलीकडं आमच्या मूळ पुरुषांची समाधी आहे. दगडी अशी तिथं हे आहे मंदिर आहे. आत महाराजांची बसलेली मूर्ती आहे. चक्री भजन करून महाराज तिथं बसलेत, मांडीवरती विणा आहे आणि डोळे झाकून बसलेले सद्गुरु श्री गुंडा महाराज अशी त्यांची मूर्ती आहे. मग महाराजांनी तिथं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि या समाधी मंदिरात आले आणि सगळ्या बडवे आणि पुजाऱ्यांना सांगितलं या मूळ पुरुष सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या सगळ्या अंगाला चंदन लावा. देवाला जसं उटी लावतात तशी उटी द्या महाराजांना लावा. सगळ्या अंगाला महाराजांच्या त्या उटी ज्यावेळी बडवे आणि सेवाधारी मंडळींनी लावली त्यावेळी महिपती महाराजांनी सांगितलं आता आज देवाच्या अंगात ताप भरतो का एवढं सांगा.
ती ओटी लावून महाराज प्रदक्षिणा करून घरी आले. घरी त्यांचे नित्यक्रम चालू झाले. बडवी मंडळी गेली. सकाळपासून देवाकडे सारखं लक्ष, सारखं देवाच्या अंगाला हात लावून बघायला लागले. अंग गरम झालं का, अंग गरम झालं का, अंग गरम झालं का, अंग गरम. संध्याकाळी महाराजांचं भोजन सुरू झालं 4 वाजता. 6 वाजता महाराजांनी भोजन संपवलं. देवापाशी आले. देवापाशी आल्यावर बडवे लोकांनी विचारलं, काय झालं आज, ताप आला का देवाला? म्हणे अजिबात आला नाही. चंदन लावलं कुणाला? सद्गुरु गुंडा महाराजाला. आणि ताप कुणाचा कमी झाला? देवाचा. सांगतो कशासाठी? एखाद्या वेळी देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होत नाही, पण संतांची सद्गुरूची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. महाराज म्हणतात ऐसा संताचा महिमा. असा हा संताचा महिमा आहे. असा संताचा महिमा महाराजांनी अभंगाच्या प्रत्येक चरणातून थोडा थोडा आपल्याला सांगितला. का सांगितला? कारण महिमा आपल्याला कळाला तर आपल्याला संत कळतील, आणि संत कळाले तर संतांच्या जवळ जाऊन त्यांच्या संगतीत राहण्याची बुद्धी आपल्याला होईल, आणि आपण संतांच्या संगतीत राहू लागलो तर आपला उद्धार निश्चित होईल. याच्याकरता महाराज अभंगातून आपल्याला संतांचा महिमा सांगतात. यथामती अभंगाचा विचार आपल्या समोर मांडला. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या, वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं अनेक वर्षापासून, 35 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून आपण इथं सप्ताह करत आहात. सप्ताहाचं निमित्त म्हणजे 2 विभूती महात्म्यांचं पुण्यस्मरण. आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस हा वैकुंठवासी हरिभक्तपरायण गोविंद महाराज भिंगोलीकर यांच्या पुण्यतिथीनं सुरू होतो. पहिलं कीर्तन सप्ताहातलं त्यांच्या पुण्यतिथीचं गुलालाचं होतं. आणि आजचा दिवस म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण दादासाहेबांचे पुण्यस्मरण, पुण्यतिथी. त्याच्या निमित्ताने इथे गुलालाचं कीर्तन होतं. 2-2 संतांच्या पुण्यतिथी साजरी करण्याकरता आपल्याला हा सप्ताह उत्सव करण्याचं भाग्य मिळतं. केवढं भाग्य आपल्या जीवनातलं आहे. प्रतिवर्षी आपण हा सप्ताह ही संतांची, सद्गुरूची सेवा करता. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. सप्ताह करणारी मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजक, निमंत्रक, आपण सज्जन श्रोते, ग्रामस्थ मंडळी, ही गुणजन टाळकरी वादक मंडळी, त्याच्यानंतर सप्ताहाला सहकार्य करणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाला भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम